कासार या कारणाने म्हणतात कारण याच्या भोवती जो दगडी कट्टा बांधलेला आहे याला कोकणी भाषेत पार म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधला गेला. म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे. 400 वर्ष जुना पिंपळ आहे. वा वा. आता तुम्ही नका करून नंतर करा. थांब सोडून घ्या. फोन थांबत नाहीये ना. हां चाल कोणता पुढे ना बेटा बस. त्याला घेऊन बस. दोघांचा खाण ना. हां याला घेऊन बस. हा शिलालेख आहे. या पूर्वी प्रत्येक व्यवसाय हा जातीनिहाय करावा लागत असे. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. म्हणजेच प्रत्येकाला आपापल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे. म्हणजेच बांबूंच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा बुरुट करत असे. ही फुलांची परडी आहे, सूप आहे आणि ही रवळी आहे. हिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक कार्यासाठी केला जात असे. जेव्हा आपल्याकडे एखादे शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया या रवळीमध्ये दिवा हातात घेऊन उभ्या असतात. शुभ कार्य पार पाडण्यापूर्वी हा दिवा विझला तर ते अशुभ मानले जाते. अजून आमच्या चाकरमान्यांचे जर मुंबईला लग्न असेल तर ही रवळी गावावरून मुंबईला पाठवली जाते. जातणीसारखी दिसते त्याला घिरट म्हणतात. जातणीमध्ये धान्य दळून निघते तर घिरटामध्ये भात घातला जातो. तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो व कोंडा बाजूला होतो. हे मोदक पात्र आहे म्हणजेच पूर्वीचा कोकणी कुकर. यामध्ये खाली पाणी ठेवले जाते. त्यावर चाळण ठेवून त्यावरती केळीचे पान ठेवले जाते व त्यावर मोदक ठेवले जातात व हे झाकण लावून हे चुलीवर ठेवले जाते. त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात. पुरण यंत्र आहे. याच्यामध्ये डाळ टाकली जाते व हे रड दोन्ही बाजूंनी गोल फिरवले जातात. त्यामुळे आतील डाळ ही वाटून निघते. वाटलेली डाळ या बाजूने बाहेर निघते व त्याच्या पुरणपोळ्या बनवल्या जातात. ते शेवयाचं यंत्र आहे. लाकडी आहे आणि तो लोखंडी आहे. तो टिफिन बॉक्स आहे. 2 चमचे, खाली 3 जेवणाचे डबे आहेत आणि वरती तांबे आहे. दोन्ही बाजूंनी लॉक केलेला आहे. बाजूला चहाची किटली दाखवले मोठी. दगडी उखाळ आणि मुसळ दाखवले. यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात असे आणि ते चमचे दाखवलेत लाकडाचे. पूर्वीचे हे भांडे आहे. पुरी प्रेस आहे का त्या काळातला? ते लाकडाचं आहे ना म्हणून ठेवलेलं आहे. आणि हे याच्यात सोऱ्या पुरी प्रेस हे यंत्र. त्याच्यात दाणे वाटे हे लाकडी भेटतं का अजून पण? मिळतात. पुरी प्रेस यंत्र. कासार म्हणजे बांगड्या. मघाशी सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार हे लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत. त्याप्रमाणे हा कासार या मुलीच्या घरी आला आहे. हे या मुलीचे घर आहे. पूर्वी कोकणातील मुलींची लग्ने वयाच्या 8व्या किंवा 10व्या वर्षी होत असत. तोपर्यंत हा कासार या मुलींना बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसे. जेव्हा या मुलीचं लग्न होईल तेव्हा या मुलीचे वडील या कासाराला एक सोन्याचा दागिना देत असे. या व्यतिरिक्त कोणताही मोबदला या लोकांना मिळत नसे. म्हणजेच हा कासार या मुलीला 8 ते 10 वर्ष फ्री मध्ये बांगड्या भरायचा. गरुड पक्षी सापाचा शिकार करतोय. तयार करत प्रत्येकाच्या घरोघरी मग कुठे विहीर असेल एखादी त्या विहिरीला तिथून त्यांनी पाणी फिरवलं असेल इंटरनेट. पाणपाठा. इथे फोटो काढ. कुठे पान साठा आहे. इथे ग्रुप फोटो काढ जरा. हा स्पॉट भारी वाटतो मला. भरपूर मोठे जंगल होते. त्यामुळे गावात पाणीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. गावात ज्या ठिकाणी उंचावर 12माही पाणी असे तेथे धरण बांधून प्रत्येकाच्या पाणी पाठानं नेले जात असे. या पाणवठ्यावरती लहान मुले मासेमारी करण्यासाठी किंवा अंघोळीसाठी येत असत. स्त्रिया पाणी किंवा कपडे धुण्यासाठी येत. म्हणजेच ग्रामीण जीवनाचा मध्यवर्ती केंद्र हा आमचा पाणवठा होता. वरती खवल्या मांजर दाखवले. एक मिनिट एक फोटो काढ. हो. ग्रुप फोटो देण्याचे काम हा चर्मकार करीत असतो. याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सांगते की जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचे देवस्थान आहे. एका पर्वतात एक मोठी गुहा आहे. त्या गुहेमध्ये एक शंकराची पिंडी आहे.
गुहेचं वैशिष्ट्य म्हणजे त्या गुहेमध्ये अजूनही जिवंत साप आहे. पूर्वी मार्लेश्वर देव हा एका गावामध्ये राहत होता. तेथील लोक हे वाईट मार्गाने वागू लागले. त्यामुळे शंकराचे पावित्र्य कमी होऊ लागले. शंकराला ते मान्य होणे शक्य नव्हते. म्हणून त्याने गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री तो गावाच्या बाहेर पडला. गावाच्या बाहेर या चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब होता, परंतु श्रद्धाळू आणि नीतिवान होता. शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता त्याला मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिथी देवोभव समजून त्याला मशाल दाखवण्यास सुरुवात केली. शंकराने आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी गेल्यावर शंकराने आपले खरे रूप प्रगट केले व या चर्मकाराला दर्शन दिले व त्याला सांगितले की यापुढे मी याच ठिकाणी राहणार आहे. या गोष्टीला आज जवळजवळ 500 वर्षे होऊन गेली. परंतु दरवर्षी मकर संक्रांतीला शंकराची पालखी मूळ गावातून निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा जो वंशज आहे तो करतो. म्हणजेच मार्लेश्वर हे असे देवस्थान आहे की तिथे कोणताही जातीभेद मानला जात नाही. मला ह्या गाईड सोबत जायचंय पुढे. हो धनगर. थँक्यू मॅडम, खूप छान सांगितलं, खूप छान माहिती सांगितली आणि फोटो काढायला पण भरपूर दिले. धन्यवाद. त्यांचा पहिला बस स्टॉप 10 ते 12 किलोमीटर अंतरावर. ते लोक ज्यावेळी गावात येत असत त्यावेळी पायात चामड्याच्या भाला, हातात घुंगरांची पाटी. कोकणी लोकांची राहणी साधी असल्याने त्यांची राहणी अशी साधीच होती. इथे बकरीची गोठी आहे. जंगली श्वापदांपासून संरक्षण होण्यासाठी ती उंचावरती पहिल्या लोकांना बांधली आहे. तिच्या आतमध्ये 2 बाबूंच्या मध्ये फट असते, कारण त्यांनी केलेला मैला त्यातून बाहेर पडत असतो. छपराची रचना जरी ओबडधोबड आहे, याच्यातील लाल रंगाच्या खोडापासून काच तयार केला जातो. ते पानामध्ये लाल रंग यासाठी वापरला जातो. नॅचरली उगवतो ना, असं आपण कुठे लावलं तर उगवत नाही असं ऐकलंय मी. खरं काय? कथ्थाच्या पाण्यात टाकतात ना, कथ्था. हो हो. आर्टिफिशियल हा काय? हा, ओरिजिनल हे माठ हे मी असं ऐकलं की नॅचरली काठ भट्टी. झाड आहे ते तोडले जाते. त्याच्या आतील भागाचे छोटे छोटे तुकडे करून पहिल्या 4 मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जातात. जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानामध्ये उकळवला जातो. तो पाक सावलीमध्ये सुकत घालून त्याच्या वड्या पाडल्या जातात. काठ तयार होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. 3-4 महिने? त्याला म्हणतो कथ्था. अरे बापरे. आता वरून 10 ते 12 किलोमीटर रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे. आम्ही इथे नक्षत्र बाग तयार वर जाऊ शकतो? प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन, सौख्य, आरोग्य प्राप्त होते. बाहेर आम्ही बोर्ड लावलाय, तो जाताना पाहिलात तरी चालेल. आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन आम्ही ते काम करत आहोत. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून